कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात भव्य मोर्चा, विरोधी संघर्ष समितीकडून मोर्चाचं आयोजन. राजू शेट्टी आणि सतेज पाटील मोर्चामध्ये सहभागी. रक्त सांडू मात्र महामार्ग होऊ देणार नाही, आंदोलकांची प्रतिक्रिया. ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस, मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड. मारले गेलेल्यांचा महाजनांकडून शहीद असा उल्लेख. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम. पाठिंबा दिला तर मतदारांचा घात केल्यासारखं होईल, गीतेंचं स्पष्टीकरण. अनेक मतदारांचा माझ्या बाजूनं कौल, गीतेंचा दावा. संजय राऊत यांचं किरीट सोमय्यांना पत्र. राजेश एक्सपोर्ट्स प्रकरणी आवाज उठवण्याचं केलं आवाहन. 15.15 लाख कोटींचा घोटाळा प्रकरणात लक्ष देण्याचं आवाहन. परम आदरणीय महात्मा श्री किरीटभाई सोमय्या असा पत्रात उल्लेख. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. मागच्या कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यानंही मिळणार कर्जमाफी. 2017-2019च्या कर्जमाफीत अडकलेल्यांना हा दिलासा. जोरदार मान्सूनसाठी जूनचा तिसरा आठवडा उजाडणार. 12 ते 18 जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस, तर 19 ते 25 जूनच्या दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे शेतीचं नुकसान. नाशिकमध्ये पावसामुळे पपई आणि डाळिंबाला फटका. वर्ध्यात घरावरचे पत्रे उडाल्यानं संसार उघड्यावर, तर अमरावती शहरात वादळी वाऱ्यानं झाडं सुद्धा कोसळली. 15 जूनपासून पुण्यात 1 दिवसाआड पाणी पुरवठा. 2 दिवसात पालिकायुक्त परिपत्रक काढणार. वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश काढले जाणार. महापौर मंजुषा नागपुरेंची माहिती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात अवघा 13% पाणीसाठा शिल्लक. भातसा तलावातील पाणीसाठा 88,888 दशलक्ष लिटरवर. मुंबई पालिकेची चिंता वाढली. मावळमधील इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. सांडपाण्यामुळे वाढलेलं प्रदूषण आणि जलपर्णींची समस्या कायम. ठोस उपाययोजना न राबवल्यानं ग्रामस्थ देखील आक्रमक. त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरणात पोलिसांकडून न्यायालयामध्ये सुमारे 300 पाणी दोषारोपपत्र दाखल. दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक, काळाबाजार केल्याचा आरोप. शिळफाटा पनवेल रोडवर भीषण अग्नितांडव. वाहनांचे टायर असलेल्या गोदामाला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न. कार, दुचाकी आणि एसटीच्या तिहेरी अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगरूळमध्ये भीषण अपघात. साखरपुड्यासाठी येणाऱ्या गुजरातमधल्या लोकांवर काळाचा घाला. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या संख्येमध्ये मोठी कपात. वार्षिक अनुदानित गॅस सिलेंडर 9 वरून 4 वर. पंतप्रधान मोदींचा नवा महाविक्रम. पंडित जवाहरलाल नेहरूंना टाकलं मागे. पंडित नेहरूंचं सलग 4397 दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम मोदींनी तोडला. उद्या एनडीएच्या प्रमुख नेत्यांकडून मोदींचा सन्मान. प्रसिद्ध शिक्षक खानसर यांना न्यायालयाचा दिलासा. खानसरांच्या अटकेला न्यायालयाकडून स्थगिती. पाटणा जिल्हा न्यायाधीशांची अटकेला स्थगिती. अमेरिकन न्यायालयाचा ट्रम्प प्रशासनाला धक्का. H-1B व्हिसा शुल्क वाढीचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय रद्द. सुमारे 96 लाख रुपये शुल्क वाढवण्याचा निर्णय रद्द. अमेरिकेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा.